काय म्हणलंय ह्या प्रॉब्लेम मी काय दिले बघा. A man standing between two parallel cliffs fires a gun. Here two echoes, दोन इको ऐकायला मिळतात. फर्स्ट आफ्टर 1 सेकंड, पहिला इको किती वेळाने मिळाला? 1 सेकंड नंतर. अँड सेकंड आफ्टर 4 सेकंड. फार महत्वाचं आहे. इको ऐकायला मिळेल काय? त्यासाठी टाइम बघायचा. टाइम किती आहे? इज इट मोर दॅन 0.1 सेकंड? हा 0.1 सेकंड पेक्षा जास्त टाइम आहे काय? 1 सेकंड, 4 सेकंड, 0.1 पेक्षा जास्त आहे. मग तो रिफ्लेक्ट झाल्यानंतर 1 सेकंड आला तर इको असणार डेफिनेटली. ओके, अंडरस्टूड? If velocity of sound is 340 meter per second, distance between the cliffs विचारलंय. करा रिप्रेझेंट करा म्हणतोय प्रॉब्लेम. ओके, माझ्या अगोदर रिप्रेझेंट करा. डिस्टन्स बिटवीन क्लिप्स फाइंड करायचं आहे. म्हणून मी पहिल्यांदा 2 क्लिप्स ड्रॉ केल्या. माझ्या अगोदर ड्रॉ केला तर बरं होईल. ओके, आणि ह्याच्यामध्ये डिस्टन्स आहे एक्स जे फाइंड करायचं आहे. अंडरस्टूड? तो मॅन कुठं आहे? बरोबर कुठं आहे माहित नाही आपल्याला. मी कुठं जवळपास असं दाखवलं, आय डोंट नो. बरोबर. टी इक्वल टू 0 ला साऊंड क्रिएट झाला. बरोबर आहे. पण तो साऊंड इकडे लक्ष द्या. आता हे दोन्ही वॉल्स काय रिजिड आहेत. लक्ष, 1 मिनिट बोर्डकडे बघा. आता हिथून साऊंड तयार झाला, इट गोज हिअर. साऊंड हा लाईन साऊंडची आहे. इको तयार झाला. इको ऐकायला आला काय? नाही. साऊंड क्रिएट झाला मॅन जवळ, क्लिप जवळ पहिला गेला, रिफ्लेक्ट झाला. रिफ्लेक्ट झाल्यानंतर तो पुन्हा इथं आला. मग आपण ऐकला. पहिल्यांदा फायरच्या वेळी ऐकला पहिल्यांदा. दुसरं रिपीट झाला साऊंड कधी? टी इक्वल टू 1 सेकंडला. म्हणजे फर्स्ट इकोचा टाइम किती आहे? 1 सेकंड. त्यानंतर काय आलं? साऊंड इथेच राहिला काय? नाही, साऊंड परत इकडे गेला असं त्यांनी म्हटलंय. साऊंड इकडे गेला. बरोबर. इथं परत रिफ्लेक्ट झाला. रिफ्लेक्ट झाल्यानंतर पुन्हा तो इयर जवळ आला बघा. बरोबर. किती वेळानंतर? टी इक्वल टू 4 सेकंड असं दिलंय. मग मी मार्क करणार पहिल्या इकोला डिस्टन्स ट्रॅव्हल केलं x1. नाही, x1 डिस्टन्स आहे बिटवीन मॅन अँड दॅट क्लिप. आणि दुसऱ्याला x2. किती आन्सर येणार सांगा डायरेक्टली. कोण सांगतंय? काल आपण तुम्ही लिहिले सुद्धा घरी जाऊन. होप सो. किती येईल विचार करा. मम्मीला कुठला ऍप काय फाइंड करायचंय? हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायसाठी काय फाइंड करायचंय? डिस्टन्स. मग डिस्टन्सच्या फॉर्म्युलेसाठी काय दिलंय? वेलॉसिटी अँड टाइम दिले. बरोबर आहे की नाही? म्हणून वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय? वी हॅव वेलॉसिटी इज रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट एस बाय टी. मग डिस्टन्स किती? वेलॉसिटी इंटू टाइम. हा फॉर्म्युला यूज करणार आहे आपण बेसिक. अंडरस्टूड? मग फर्स्ट इको सांगतो की काल बी सांगतो तुम्हाला. ओके, आता फर्स्ट इको
ओके. मग फर्स्ट इकोला फॉर्म्युला काय होईल? फर्स्ट इकोला टाइम किती आहे? 1 सेकंड. डिस्टन्स किती आहे? सही. फर्स्ट इकोला त्या वेलॉसिटीने डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलंय? x1 काय 2x1? इक्वेशन विचारला तिला आला, तुम्हाला बी आला असं तिने बोलून दाखवलं. हा. डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं मयुरेश? 2x1 कसं? अरे रिफ्लेक्शन होते ना, तिथून परत तिथे आलं, म्हणून डिस्टन्स इज इक्वल टू व्हॉट? वेलॉसिटी इंटू टाइम. बरोबर आहे की नाही? सिंपल फॉर्म्युला. डिस्टन्स इज इक्वल टू वेलॉसिटी इंटू टाइम. हा, आता सांगा डिस्टन्स किती आहे? 2x1 आहे की नाही? वेलॉसिटी किती आहे? 340. टाइम किती आहे? 1. मग x1 किती आलं? इकोसाठी डिस्टन्स 340 डिवाइड बाय काय येणार? काय आलं? 340 बाय 2 किती आलं? 170. दुसऱ्यासाठी सॉल्व्ह करा तुम्ही स्वतः. हे आपण फर्स्ट इकोसाठी केलं. सेकंड इकोसाठी तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा. फाइंड करा x2. मग तुम्हाला कॉन्फिडन्स येणार. ह्या स्टेप ना, सेकंड इको. सेकंड इकोसाठी डिस्टन्स पुन्हा इज इक्वल टू वेलॉसिटी इंटू टाइम. विचारू नका. सेकंड इको डिस्टन्स किती आहे? 2x2. साऊंडची वेलॉसिटी एवढीच आहे 340. टाइम व्हेरी नाईस 4 सेकंड मध्ये सेकंड इको आहे. त्यामुळे x2 किती येणार? 340 इंटू 4 सांगा कोणतं? नाही 340 इंटू 4. ओके. 340 स्मार्ट कॅल्क्युलेशन इंटू 4 आहेतच ठेवलं. डिवाइड बाय काय केलं? 2. 2 2 4. त्यामुळे किती आलं? 680. दॅट इज कॉल्ड. असं कॅल्क्युलेशन करायला पाहिजे तुम्ही. 680 मीटर. अँड देअरफॉर डिस्टन्स बिटवीन द क्लिप्स आपण x एज्युम केले. x इज x1 प्लस x2. ऍड करा. x1 प्लस x2 किती येणार? 170 प्लस 680 किती आलं? 850. समजलं? एस वन ऑफ द डिफिकल्ट न्यूमेरिकल आहे इकोचा. कळालं कसं करा? अंडरस्टूड? So 850 is nothing but which answer? D.